प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार दशामावस्या। दशामावस्याच्या दिवशी प्रत्येक घरातल्या स्त्रीने हे उपाय करायचे। याच्याने काय होतं तर बघा, आपल्या घरात जे आलेले काम आहे, पैसा पुरत नाही, सारखा आजारपण आहे, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून पैसा जात असेल तर प्रत्येक स्त्रीने हे जे उपाय आहे, जे अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी सांगितले जातात ते आवर्जून करायचे आहे। त्याच्यातलंच पहिलं तुम्हाला सांगते, दशामावस्या म्हटली तर ही दारिद्र्यता घालवणारी असते। म्हणजे ह्या दिवशी झाडे झडपटे घराची स्वच्छता करायची असते, मिठाच्या पाण्याने घर पुसायचं असतं, आपला जो उमरा असतो त्याला लेपन करायचं असतं हळदीचं, आपला जो मेन डोर आहे त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं असतं आणि त्याचबरोबर आपल्या पितरांचं सुद्धा स्मरण करायचं असतं। ज्या दिवशी अमावस्या असते म्हणजे आपल्याला रोज पितरांसाठी जर काही सेवा करणी जमली नसेल किंवा आपल्याने होत नसेल तर आपण काय करायचं आहे, या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे। जर तुम्ही हे पितृस्तोत्राचं पठण करायला लागला तर तुमचे सगळे कामं मार्गी लागतील आणि घरामध्ये सुख समृद्धी यायला लागेल। अनुभव घ्या, कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत या स्वामी समर्थ केंद्रानुसार सुद्धा आहेत आणि ह्या गोष्टी केल्याने नक्कीच माणसाला अनुभव येतो, मार्ग मिळतात, आपले कामं व्हायला लागतात, प्रगती व्हायला लागते आणि अडचणीतून आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या घरात पैसे येत असतात। म्हणून हा एक उपाय करायचा आहे। दुसरा उपाय, त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी अमावस्या आहे आता 17 तारखेला, तर अमावस्याच्या दिवशी काय करायचं, पिंपळाच्या झाडाखाली जायचं। पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाला साखर टाकलेलं जे साखर दूध आणि काळी तीळ एका कलशमध्ये घ्यायची, पाणी घ्यायचं त्याच्यात आणि ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं। पितरांचं स्मरण करून की माझ्या पितरांना शांती मिळो, त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळो आणि माझ्या घरात सुख समृद्धी नांदो, असं आपल्याला पितरांचं स्मरण करून आपले जे पित्र असतील त्यांच्या नावाने ते पाणी तिथं अर्पण करायचं आणि दक्षिणा म्हणजे तुम्ही प्रदक्षिणा मारायच्या पिंपळाच्या झाडाला 11 आणि त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावायचा आपल्या पितरांचं स्मरण करून। हा उपाय तुम्ही सकाळी पण करू शकतात किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकतात। हा दुसरा उपाय झाला। आता तुम्हाला तिसरा उपाय सांगते, दान धर्म। बघा, दान धर्माला खूप महत्त्व आहे। ज्या घरामध्ये अन्नदान होतं त्या घरामध्ये 21 पिढ्यांचा उद्धार होत असतो आणि ते लोक खूप भाग्यवान असतात। म्हणून आपल्याला जर इतर दिवस दान धर्म करता नाही आला तर पितृ ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी साखर पीठ एकत्र करायचं आणि मुंग्यांना म्हणजे अन्नदान करायचं। ते सुद्धा त्याच्याने आपल्या घरातलं कितीही मोठ्यातलं मोठं कर्ज असू द्या ते समाप्त होतं। हा अनुभवी आणि अतिशय प्रभावशाली असा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे, करून बघा। जर रोज करणं शक्य असेल तर रोज मुंग्यांना काहीतरी खाऊ घाला, पीठ घालून साखर खाऊ घाला, तुमचं जे कर्ज आहे ते हळूहळू फिटण्यास मदत होते। एवढा पितरांचा आशीर्वाद